हॅलो फ्रेंड्स, मी मेघाज बुटीक या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक सुंदर अशी बोटनेक डिझाइन जी आहे ती बघणार आहोत। तर तुमच्याही साडीचे जर काठ मोठे असतील तर तुम्ही ही डिझाइन जी आहे नक्की ट्राय करू शकता। तर बोटनेक डिझाइन आहे आणि तुम्ही काठ बघू शकता सेपरेट कट केलेले आहेत। आता पूर्ण उंची जी आहे आपली 13 इंच आहे, त्याच्यामध्ये आपण प्लस 1 इंच मार्जिन ॲड केलं। त्याच्यानंतर काय होतं की ही जी डिझाइन आहे तर ती 2 पीस मध्ये कटिंग होते, त्याच्यामुळे एक्स्ट्रा जे 1 इंच मी कापड घेतलेला आहे बॉटमला। तर तुम्ही तसंच करायचं आहे। जर तुम्ही हे डिझाइन बनवत असाल तर एक्स्ट्रा 1 इंच परत आपल्याला घ्यावं लागतं। आता शोल्डर मी 7 इंच घेतलेला आहे, मुंडा 7.5 इंच घेतलेला आहे, गळा रुंदी जी आहे मी 3.5 इंचावरती घेतलेली आहे। गळ्याची जी उंची आहे तर मी ती 3 इंचावरती घेतलेली आहे। त्याच्यानंतर राऊंड नेक असा मी जो आपल्याला गळ्याचा शेप आहे तर तो दिलेला आहे। तर हे बघू शकता। आता आपला जो पॅटर्न आहे तो अशा पद्धतीने आपला तयार होईल। आता 3 इंचाच्या खाली परत मी 2.5 इंच घेतलं, मुंड्याच्या खाली परत मी 2.5 इंच घेतलं आणि त्याच्यानंतर मग आपण जो असा शेप आहे पॅटर्नचा तो द्यायचा आहे। आता जर तुम्ही जास्त गळा ब्रॉड घालत असाल तर जो पहिला शेप मी दिलेला आहे त्यावरती तुम्ही कटिंग केलं तरी चालेल, किंवा जास्त तुम्ही ब्रॉड घालत नसाल तर दुसऱ्यांदा मी जे मार्किंग केलेलं आहे त्यानुसार तुम्ही जसं की तुम्हाला ब्रॉडनेस हवे आहे किंवा छोटासा गळा आहे त्यानुसार तुम्ही हा जो पॅटर्न आहे तो कट करू शकता। आता हे बघा आपलं जे अस्तर आहे 2 पीस मध्ये आपण कट केलेलं आहे। तर आता आपला वरचा जो पार्ट आहे तर आपण काढायचा आहे काठामध्ये। आता बॉटमला हे बघू शकता की आपल्याला थोडंसं याला जोड लावावं लागतं। तर आता आपण हे पहिल्यांदा जोड लावून घेऊयात आणि त्याच्यानंतर मग आपला जो बॉटम पार्ट आहे तर तो इथं कट करून घेऊयात। तर आता हे बघू शकता आपलं जी प्लेन पट्टी आलेली आहे ग्रीन कलरची तर ती पूर्ण आपल्याला घालवायची आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला याला जोड जे आहे तर ते लावून घ्यायचं आहे। त्याच्यावरती परत आपल्याला एक दाबटीप द्यायची। आता हे बघा आपला जो वरचा आपण पार्ट कट केला होता तर तो आपण असा काठावरच्या वरती ठेवायचा आहे आणि त्या शेपनुसार आपण हे जे आहे तर ते कट करायचं आहे। अगदी इझी जी डिझाइन आहे आपली ही। त्याच्यानंतर आपण जो आपला बॉटमचा पार्ट आहे तो मेन कापडावरती ठेवून कट करायचा। त्याच्यानंतर सरळ बाजूवरती आपलं जे अस्तर आहे तर ते ठेवायचं आहे। त्याच्यानंतर सगळ्यात आधी आपण गळा तयार करून घ्यायचा आहे। एक्स्ट्राचं सगळं कापड कट करून आपण त्याला छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत आणि अस्तर जे आहे आतल्या साईडला आपल्याला पूर्ण पलटी करून घ्यायचं आहे। तर हे बघा अस्तर मी आतल्या साईडला पूर्ण पलटी करून घेतलं। त्याच्यानंतर आता काय करायचं आहे की चारी बाजूने आपण ह्याला टिपा मारून घ्यायच्या आहेत। तर आपला जो बॉटमचा पार्ट जो आहे तो पूर्ण आपण तयार करून घ्यायचा। त्याच्यानंतर एक्स्ट्रा जितकं कापड आहे तर ते पूर्ण आपण कटिंग करून घ्यायचं। तर हे बघा एक्स्ट्राचं सगळं कापड जे आहे आपण हे पूर्ण कटिंग करून घ्यायचं आहे। सेंटरला परत आपण ह्याला एक टिप मारायची आहे, कारण ही जी डिझाइन आहे तर ती काय होते की ज्यावेळी आपण वरचा जो पार्ट आहे तर तो ज्यावेळी जोडतो तर त्यावेळी बॉटमला आपल्याला घोळ येतो। त्यामुळे आपण काय करायचं की सेंटरला ही जी थोडंसं 1/2 इंचावरती आपण ही टिप मारून घ्यायची आहे सेंटरला। आता इथे मी सिल्वर कलरची लेस घेतलेली आहे, कारण जे काठ आहेत तर ते सिल्वर कलरची डिझाइन आहे काठावरती। जर गोल्डन कलरची असेल तर गोल्डन कलरची घेऊ शकता। तर माझे जे काठ आहे त्याच्यावरती सिल्वर कलरची डिझाइन होती, सो मी तर सिल्वर कलरची जी लेस आहे तर ती घेतलेली आहे। तर हे बघा त्याच्यानंतर छोटे छोटे आपण इथं टक्स मारून घ्यायचे आहेत। टक्सची रुंदी आहे तर मी 3.5 इंचावरती घेतलेली आहे आणि जी उंची आहे तर ती मी 2.5 इंचावरती घेतलेली आहे, कारण गळा आपला मोठा आहे। सो मी तर जे टक्सची उंची आहे तर ती घेतलेली आहे 2.5 इंच, रुंदी मी 3.5 इंच घेतलेली आहे। आता या काठावरती आपण काय करायचं आहे की आपली जो राऊंड इथं आपण शेप कट केलेला आहे नेकचा तर त्या साईडला पहिल्यांदा आपण टिप मारायची आहे। सरळ काठावरती अस्तर आपल्याला ठेवून ही टिप मारायची आहे। अगदी अर्धा इंचच्या स्पेसवरती आपण टिप इथं मारून घ्यायची। त्याच्यानंतर याला सुद्धा आपण छोटे छोटे कट्स देणार आहोत। त्यानंतर अस्तर जे आहे आतमध्ये आपल्याला पूर्ण फोल्ड करायचं आहे आणि त्याच्यावरती सुद्धा आपल्याला एक दाबटीप इथं मारायची आहे। जर तुमच्याकडे हँगिंगची लेस जर असेल तर तुम्ही ती लेस सुद्धा वापरू शकता, किंवा छोटे छोटे लटकन जे आहेत तर ते सुद्धा तुम्ही या डिझाइनसाठी वापरू शकता। जर तुम्हाला हेवी असं ब्लाऊज जर करायचं असेल तर तुम्ही या जो मधला आपला सेंटर आहे तर त्या सेंटरमध्येच तुम्ही छोटे छोटे लटकन किंवा हँगिंगची लेस जी आहे तर ती लावू शकता। त्याच्यामुळे सुद्धा जो लुक आहे आपला हेवी येतो।
आता अस्तर आतल्या साईडला पट्टी करून घेतलं होतं, त्याच्यानंतर त्याच्यावरती मी दाबटीपसुद्धा मारून घेतलेले आहे आणि पूर्ण चारी बाजूने आपण ह्याला टिपा मारून एक्स्ट्राचं सगळं जे कापड आहे ते पूर्ण आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे। तर अजून मी गळा जो आहे, गळ्याला मी अजून पट्टी जी आहे तर ती एक्स्ट्रा अस्तरची जी पट्टी आहे तर मी ती लावणार आहे। तर हा बघा आपला वरचा जो पार्ट होता तर अशा पद्धतीने आपण इथे लावून घ्यायचा आहे। आता आपले जे बॉटमचं कापड आहे ग्रीन कलरचं ते जास्त आपण आतमध्ये सुद्धा नाही घालायचं, फक्त अर्धा इंच आपण ते आतल्या साईडला घ्यायचं आहे आणि त्याच्यावर नंतर हे जे दोन्ही पार्ट्स आहेत आपण असे जॉईंट करायचे आहेत। आता हे दोन्ही जे पार्ट्स आहेत जॉईंट केल्यानंतर आपल्याला थोडासा इथं जो घोळ आहे बॅक साईडला आपला जो वरचा पार्ट आहे तो थोडासा आपल्याला दिसेल, पण घातल्यानंतर पाठीवरती एकदम प्रॉपर बसतं। तितकं जे लूज आहे आपल्याला सोडावंच लागतं। जर तुम्ही एकदम टाईट केलात तर हात जो आहे पुढे मागे करायला प्रॉब्लेम होऊ शकतो। सो तुम्ही हे जो पार्ट जोडत असताना थोडंसं हे लूजच ठेवायला हवं, तरच हे व्यवस्थित फिटिंग बसतं। तर हे बघा घातल्यानंतर याचा जो शेप आहे एकदम आपला व्यवस्थित येतो। जर हे आता बघताना जरी लूज वाटत असलं तरी घातल्यानंतर हे प्रॉपर शेपमध्ये येतो हा गळा। आता आपण इथं कमरपट्टी लावून घेणार आहोत। तर कमरपट्टी जी आहे तर तुम्ही 1.5 इंचाची काढलेली आहे। कमरपट्टी लावल्यानंतर आपण गळ्याची जी पट्टी आहे तर ती सुद्धा आपण इथे घ्यायची आहे आणि ती सुद्धा पट्टी आपण क्रॉसमध्ये कट करून घ्यायची आहे। जसं आपण गोटला पट्टीला घेतो तशीच जी पट्टी आहे आपण इथं वरती गळ्याला लावून घेणार आहोत। तर 1.5 इंचाच्या मी 2 पट्ट्या इथं काढलेल्या आहेत तर त्या जॉईंट करून घ्यायच्या। त्याच्यानंतर मग आपण जसं आपण पायपिंगला पट्टी जोडतो तशा टाईप आपण इथं पट्टी जी आहे जोडून घ्यायची आहे गळ्याला। तर हे बघा पूर्ण आपण अशी पट्टी जी आहे जोडून घेतलेली आहे। आतलं जे एक्स्ट्राचं आपलं कापड आहे तर ते पूर्ण आपण कट करून घ्यायचं। त्याच्यानंतर ही जी पट्टी आहे पूर्ण आतल्या साईडला आपल्याला फोल्ड करायची आहे। तर फ्रेंड्स आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा। फायनल लुक सुद्धा तुम्ही ब्लाऊज आपला बॅक नेकचा बघा। बॉटमला मी छोटे छोटे व्हाईट कलरचे जे मोती आहेत तर ते लावलेले आहेत, शो बटन जे आहेत तर ते लावलेले आहेत आणि त्याच्यामुळे आपला बॅक जो पार्ट आहे अजून थोडासा इथं जो लुक आहे छान दिसतो। तर आता फायनल लुक तुम्ही बघू शकता आपल्या ब्लाऊजचा किती छान असा आलेला आहे। फक्त सेंटरला मी छोटे छोटे जे शो बटन्स आहेत तर ते 3 घेतलेले आहेत। सो फ्रेंड्स आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।